भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांची पत्नी सुलभा गायकवाड यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभाग घेतलाय। कल्याणमध्ये त्या वैशाली दरेकरांच्या प्रचारात सहभागी झाल्या होत्या। यावेळेला संजय राऊतही प्रचारात सहभागी झाले होते। सुलभा गायकवाड यांचा सहभाग हा भाजपसाठी एक मोठा धक्का मानला जातोय। आपण ही दृश्य बघतोय, या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतात ठाकरे गटाचे उमेदवार वैशाली दरेकर आहेत, त्यानंतर संजय राऊत आहेत आणि दुसरीकडे या प्रचाराच्या गाडीवर दरेकर यांच्या सोबत आहेत गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड। या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारात सहभागी झालेल्या आहेत आणि त्यामुळे आता हा भाजप आणि श्रीकांत शिंदे यांना मोठा धक्का मानला जातोय। गणपत गायकवाड हे भाजपचे विद्यमान खासदार आहेत। गोळीबार प्रकरणामध्ये ते सध्या अटकेमध्ये आहेत आणि या सगळ्यानंतर गोळीबार प्रकरणानंतर कल्याणमधली राजकीय समीकरणं बदलल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही दृश्य आपण बघतोय, संजय राऊत आणि वैशाली दरेकर यांच्या सोबत गणपत गायकवाडांच्या पत्नी सुलभा गायकवाड आपल्याला प्रचारात सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे गणपत गायकवाड यांचा पूर्ण गट आता ठाकरेंसोबत असणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। कारण गणपत गायकवाडांच्या पत्नीच ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकरांच्या प्रचारामध्ये सहभागी झालेल्या आहेत। कार्यक्रम आहे, त्या ताई स्वतः आमच्या बरोबर होत्या, त्यांचे पती तुरुंगात आहेत, पोलीस त्यांच्या मागे लागलेले आहे। ते भाजपचे आमदार आहेत, ते आमच्या पक्षाचे आमदार नाहीये। गावातल्या लोकांनी आग्रहानं बोलवलं, स्वागत केलं, गावदेवीचं मंदिर निर्माण केलंय आणि या सगळ्या कार्यामध्ये जर मला सहभागी होता आलं, आनंद आहे। गावात प्रेमाने बोलवलं, मी गावात आलो। यानंतर बातमी आहे सांगलीत आपण बघतोय संजय राऊत ही प्रचारात सहभागी झालेले आहेत आणि खास करून गणपत गायकवाड यांच्या पत्नी ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारामध्ये सहभागी झाल्यामुळे आता गणपत गायकवाड यांचा ठाकरे गटाला पाठिंबा आहे का अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे। कारण या प्रचारामध्ये उघड सुलभा गायकवाड या प्रचारामध्ये सहभागी झाली आहेत।